इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से दिलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. विनोदाच्या जादुई छडीनं ताणतणाव गायब करून हास्याची फुलं फुलवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, खतरनाक गुन्ह्यांमध्ये माहीर असलेले कैदी आज साजरी करतायत दिवाळी पहाट. हास्यानं रंगलेली ही दिवाळी पहाट आपल्या समोर आणतायत हास्य जत्रेतले अट्टल हास्य कलाकार. सकाळपासून 1 तास झाला मी उभा आहे, वाट बघतोय सगळ्यांनी. ए चला सगळ्यांनी, सगळे कैदी चला चला, तुरुंगातून बाहेर पडा. अहो दिवाळी पहाट आहे आपल्या जेलमध्ये आज. चला चला. राजू खेकडा, नाही नाही झोपायचं नाही, नाही झोपायचं. राजू खेकडा झोप. चला चला या इकडे. ओ सलीम चंदी, राजू खेकडा उठवा. नाही तुम्ही दोघे इकडे या. कैदी नंबर 49. अरे 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 तुझ्या उत्साहाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे बुवा. कोण होते सर? अरे मी इथे ना. सॉरी 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 सर, अरे तू सॉरी. चक्क जेलमध्ये तू दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतोय. हो सर, हो सर. हे म्हणजे हास्य जत्रेच्या तालमीच्या दिवशी तालीमच करण्यासारखे आहे बुवा. हो हो आहे खरे. मला असं वाटतं ना जेलर साहेब की हा. ही सुद्धा माणसं आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. हे आपल्यातलेच आहेत, त्यांना आपलं म्हटलं पाहिजे आपण. आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कला असते ना, कला हा. ती सैतानाला माणूस बनवते. वा, म्हणून हे पाऊल मी पहिलं उचललेलं आहे दिवाळी पहाट. या बात आहे. काय विचार आहे तुझे. थँक्यू. तू हा कार्यक्रम करतोय त्या निमित्ताने जेलमध्ये काहीतरी वेगळं होतंय बा. हो, हो. कर कार्यक्रम कर. हा, सुरू कर. हो, मी तुमचा इथेच बस. हो, पाठिंबा आहे तुमचा. अरे, Thank you. आहे ना. एवढा खर्च केला तुम्ही, एवढ्यासाठी फंड त्याच्यात. दिला. थँक्यू व्हेरी मच. मी इथे बसलेलो आहे. हो हो तुम्ही प्लीज बस. आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. हा. ए चला या सगळ्यांनी, या 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 दिवाळी पहाट सुरू करताय कार्यक्रम. या 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 बसा बसा, लवकर लवकर लवकर. हा उशीर झाला कार्यक्रमाला. या 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 बसा. या या बसा बसा बसा. या 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 बसा. रसिको, लक्ष लक्ष दिव्यांनी आली आली दिवाळी आली. Oh my God. आजचा हा कार्यक्रम आज सगळं या बाई बसा बसा बाई प्लीज बसा. भाई नमस्कार. बॅगेची चेन का लावली भाई अशी? रसिको हो, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक बाबा खुन्नस नावच कॉमेडी आहे. आपल्या सगळ्यांचेच झोंबली मांडी, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक पाठीराखे बाबा खुन्नस. काय नाव आहे चला. जास्त होत आहे. इथपर्यंत कळ गेली भाई, इथपर्यंत कळ गेली. जरा पाय कर, पाय करा, विनंती करतो भाई. भाई सॉरी, व्हेरी सॉरी. थँक्यू भाई. आपल्या सगळ्यांचेच भाई हे आलेले आहे तिकडे. भाई काय मला काहीतरी सादर करायचं आहे. पण काय करायचं ते माहित नाही ना. हरकत नाही भाई, जेव्हा तुम्हाला असं वाटेल काही करावंसं तेव्हा मला सांगा, मग तेव्हा मी तुम्हाला संधी देईन. हा, आणि फक्त भाई लवकर सांगा, नाहीतर काय होईल, दुपारी दिवाळी पहाट साजरी करायला लागेल. ओरे बाप. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचेच बाबा खुन्नस, सगळ्यांचेच बाबा खुन्नस, आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट करणारे आपले जेलर साहेब म्हणजे राजपूत साहेब. नमस्कार. राव दे रे. या सगळ्यांचेच आभार मानतो
त्यांच्या मदतीशिवाय ही दिवाळी पहाट शक्यच नव्हती. तर आता आपण सादर करणार आहोत. अरे भाई बाबा काय मला काहीतरी सादर करायचं आहे. हा, करा, करा. म्हणजे तुम्ही म्हणजे मला काहीतरी वेगळा करायचा हा, आहे. बरोबर आहे. काय करायचं ते सांगा म्हणजे आपण पुढे जाऊया. तेच माहित नाही. निदान डायलॉग तरी वेगळे वेगळे म्हणा. तेच म्हणताय. ओ ले भाई मर गया. बस बस सॉरी. तर आता येत आहेत कम्मो गुलाबो, ज्याने आजपर्यंत 22 मर्डर नकळतपणे बसल्या जागी केलेले आहेत. म्हणजे या लोकांच्या अंगावर नकळतपणे बसल्यामुळे 22 जण दगावले गेलेले आहेत. एका धर्मशाळेत त्या झोपलेल्या असताना झोपेत त्यांनी कूस बदलली आणि बाजूच्या 4 बायका एवढंच ओरडून गेल्या. यांना गुन्हेगारी विश्वाचा वरवंटा म्हणून ओळखला जातो. वा वा. जो कधी कुणाला फिरेल काही सांगता येणार नाही. अशा या कम्मो गुलाबो आपल्या समोर सादर करणार आहेत. अरे ताट झाला. अरे बापरे. ठेव त्याला खुर्चीवर ठेव इकडे. बसव त्याला. पाणी दे. अरे ताट झाला तो. भैया कायला मरायला गेल्यावर तिच्या रेंज मध्ये पक्कन गेला असताना वर. भाई बस. हो चौगुले काय चालू आहे? नाही सॉरी काय सॉरी? अरे एखादा मेला असता तर माझी नोकरी गेली असती ना. हो बरोबर आहे. थोडीशी बेसूर झाल्या त्या, मला कल्पना आहे. थोडीशी. हा. अरे तिच्या सुरांच्या नादात हा सूर टपकला असता डायरेक्ट. नाही बरोबर आहे. मी माफी तो घाबरून मेला असता तो. नाही मी माफी मागतो तुमची. काही काळजी करू. आपण पुढे जाऊया. कार्यक्रमात पुढे जाऊया. झालं जा तिकडे. घाबरू नका. ती गाणार नाही आता. गायचं नाहीये. बसा तिकडे बसा. या सगळ्यांनी बसा. अरे बस रे. तर रसिको, या पुढचा कार्यक्रम आहे मिमिक्री. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हेमंत घरफोडे. एकदा जोरदार टाळीचं स्वागत करूया. रसिको, यांची खासियत ही आहे, फक्त 4 सेकंदात ते कठीणातलं कठीण कुलूप लिलया उघडू शकतात. त्या दिवशी असंच झालं. कुलूप उघडायला ते गेले. 3 सेकंदात त्यांनी ते कुलूप उघडलं आणि जो दरवाजा होता तो ओढत होते. त्यांना हे माहीत नव्हतं दरवाजा ढकलायचा आहे. 20-25 मिनिटं प्रयत्न केल्यावर त्यांचा आवाज झाला आणि शेजारी पाजारी आले आणि त्यांना पकडलं आणि ते थेट इकडे आलेलं. तर आता आपल्या समोर सादर करणार आहेत अतिशय सुंदर अशी मिमिक्री हेमंत घरफोडे. जोरदार वा. तू मिमिक्री करताय मुझे पता नहीं था. करतो बाबाबाई. हिच्यासारखं घाबरवणार नाहीस ना? नाही. सुरू करतो. हा. काय ह्या घरफोडीच्या निमित्तानं बाबाबाई मला ना वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी भेटली. बरं. हा त्याच्यानंतर तिथे ना असं वेगवेगळे लोक भेटले. म्हणजे समाजातील निद्रिस्त अवस्थेतले लोक मला भेटले. पटकन बोल रे. मी करतोय ना. पटकन बोल. बाबाबाई समजा मी बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी घरफोडी करायला गेला वा. आणि त्यानं मला रंगे हात पकडलं वा. तर तो कसा रिॲक्ट होईल? वा. मस्त मिमिक्री आयटम चांगला आहे. समजा मी ओम प्रकाश साहेबांकडे गेला. वा. ओम प्रकाश साहेब. हे भगवान मेरे घर में चोरी हो गई, अब मैं क्या करूं? अरे बाप रे. धन्यवाद. हा ऑडिटोरियम मधला पिन ड्रॉप सायलेन्सच मला प्रेरणा देतो. मी ऋणी आहे. आता पुढचा आवाज समजा मी गेला बाबा सुनील शेट्टी साहेबांकडे तर ते कसे रिॲक्ट होतील? बाबू भैया चोरी हो गई, अब क्या करे? अरे बाप रे बाबू भैया. धन्यवाद तुम्ही म्हणजे या नाचीज कलाकाराची जी काही कदर केली आहे बाबा त्यासाठी धन्यवाद. तर याचा पुढचा आवाज मी एकदम बेमिसाल काढणार आहे. म्हणजे तो आवाज या जगात म्हणजे उत्कृष्टच आहे. तर तो आवाज आहे अमिताभ बच्चन यांचा. तर ते कसे रिॲक्ट होतील बाबा? अभिषेक बेटा घर में चोरी हो गई, अब क्या करे? अरे बाप रे. हा. धन्यवाद. वा. उठ इकडे. तुला कोणी शिकवली रे मिमिक्री? शिकवली नाही सर, माझी वाह केली. कोणी केली? प्रसाद ओक सरांनी.
अरे ते चाबी भरून देतात आणि गंमत बघतात. चौगुले नाही, झालं संपत संपवा आलं, कार्यक्रम संपत आलं. लवकर. संपत आलं डोकं फिरतंय माझं. काहीच प्रॉब्लेम नाही, संपत आलेला आहे. तर रसिको, कार्यक्रमाची सांगता सुरू होते. लक्ष लक्ष दिव्यांनी आली आली दिवाळी आली. रसिको हो, तुम्ही सगळेच पहाटे उठलेला आहात आणि यापुढे आता काय होणार आहे असं तुमच्या मनात आहे. अरे बापरे, आता बहुतेक त्यांना काहीतरी करायचंय. मला कविता बोलायची आहे. कविता चांगली आहे, चांगली आहे. वा, 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 वा. सुंदर आहे, सुंदर आहे. येस या 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 या. आता मी तुमचं निवेदन सुद्धा लिहून ठेवलेलं होतं, ते करतो. रसिका हो, खरं तर हैवान असं म्हटलं की अंगावर काटा आला पाहिजे. आता येत आहेत MSJ सेंट्रल जेलचे सम्राट, अंडरवर्ल्ड डॉन बाबा खुन्नस. आजपर्यंत कधीही ते पकडले गेले नाहीत. एकदा ते लपले असताना एका लेडी पोलिसाने बाबा अशी हाक मारली, तेव्हा ते कोण आहे ग असं म्हणाले आणि त्यांना पकडलं गेलं. कोणी सांगावं, हा अंडरवर्ल्ड डॉन जो आहे तो कवी मनाचा आहे आणि तो कसा कवी मनाचा आहे ते आज आपण बघणार आहोत. रसिको, सगळ्यांसमोर कविता सादर करायला येणार आहेत बाबा खुन्नस. नीट ऐका तुमच्या मायला. अरे कवितेचं नाव आहे. वा वा वा, नीट ऐका नीट ऐका तुमच्या मायला. वा 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 वा. उद्या रात्री 12 वाजता. वा उद्या रात्री 12 वाजता आपल्याला एक काम करायचंच आहे. वा वा, ये बात. हा वा. उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे. किती वाजता? 12 वाजता. उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे, ज्याने वा वा, आपली जिंदगी सुधारणार आहे. क्या बात आहे, काय सुंदर शब्द आहेत. उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ठेकून झोपलेला असाल. उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ढेकून झोपलेला असल. त्याचीच बंदूक काढून घेऊन आपण त्यालाच गोळ्या घालायच्या आहेत. काय करायचं आहे? गोळ्या घालायच्या आहेत. गोळ्या घालायच्या. हा, असं आहे ते, व्यवस्थित म्हणा. चावी कोणाकडे असेल? पक्काकडनं चाव्या घेऊन आपण हळूच मुख्यधाराला लावायचे आणि बघायचं किती वाजले आणि वंटच व्हायचं. पक्याकडनं चाव्या घेऊ मेन डोर खोलून वा वा आपल्याला 12 वाजता वंटच व्हायचं. वा वा. कुठे जातो तू? नका मार. हा, ही कविता आहे. पोरांसमोर मारू नका. अशी कविता करतो का? हा? काय प्लॅन आहे तुझ्या? मला ढेकून म्हणतो तू आणि त्याला पक्का म्हणतो. नाही, त्याला पक्का म्हटलं ठीक आहे. हा, काय माझ्या बंदुकीने मला गोळी मारणार आहे तू? हा, मारील हा, मला गोळी मारणार आहे आणि त्याच्याकडून घेणार आहे तू चाबी घेऊन जाणार. ए, तोंड काय बघतो? सगळ्यांना आतमध्ये टाक. एकेकाला असा ठोकून काढणार आहे ना सगळ्यांना. तुम्हाला बघा प्लॅन करतायत त्या. मला जरा ते जेलमध्ये सांस्कृतिक असं वेगळं करायचं होतं म्हणून मी जरा हे आता मी पण तुझ्यासोबत वेगळंच करणार आहे. काय काय तुला टॉर्चर रूम मध्ये घेऊन जाणार आहे. कशाला टॉर्चर रूम मध्ये कशाला? तुझे सांस्कृतिक नागगोळीच बाहेर काढतो. नाही, नाही, क्या बात है! जोरदार टाळ्या. काय रंगली ही दिवाळी पहाट, हास्य पहाट झाली. वा वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, काय गाणं गायलीस म्हणजे? आणि तुझ्या गाण्यानंतर आभ्याच्या एक्सप्रेशननी मी मेलो होतो. अशक्य होतं. छोट्या छोट्या गोष्टींनी फुलवत गेलात सगळे, पण बहार आली. वंडरफुल, मजा आली. सई, चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता माझ्यासाठी. एका बॉईज क्लबमध्ये वनीच्या हसण्यामुळे एक मुलगी झळकली. वने वेगळंच हसत होतीस आणि तू कोण आहेस असा प्रश्न मला तुला आज विचारावं असं वाटतं. मस्त, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम, मजा आली. मंडळी, गावातून ओवाळून टाकलेले 2 म्हातारे आज पुन्हा एकदा सज्ज आहेत कोणाच्या तरी प्लॅनिंग मध्ये खोडा घालायला. चला तर बघूया त्यांच्या हास्य करामती.
ओ कदम हे घ्या गरमागरम स्पेशल चाय. येस येस पाहुणे अभिनंदन. थँक्यू बरं का. नाही नाही अभिनंदन पाहुण्यानो. गाडी घेतली होती मी. थँक्यू ते जाताना तेवढं माझ्या दुकानातल्या चिक्या घेऊन जा पोरांना. खायला पोरच नाही तिला का चिक्क्या कोणाला न्यायच्या. आहे का पोरच खातात का चिक्या हा? बायकोला घेऊन जा. अरे तुम्ही खा. हे दात काय फक्त घासायला दिलेलं आहे. आईला तुमचं एक लगा निराळच गाणं आहे बरं का. नाही. हा गाडी घेतली लगा माझी संगी काय म्हणाल पेढा आणायचं सोडून नवरा चिक्के घेऊन आलाय. पाहुण्यानं संगी कोण हो? बायको माझी बायको बायको. संगीता प्रेमाने संगी म्हणतोय तिला मी. हा, नाही, नाही, चांगलं आहे चांगलं आहे. पाहुण्याने इकडे व्हायच काय हो बने नाही बोलायचं पर्सनल जरा. ते मुलबाल होणाऱ्या पण चिक्या देऊ काय? ए, त्याच्या आईला चिक्क्या खाऊन मूल बाळ व्हायला काय माझ्यात काय काय ही नाही होय तो. हो नाही हो हा? मस्करी केली ती. मस्करी केली लगा. अशा कुठे चिक्या असतात काय? मग कशाला म्हणताय मी तुम्ही? आपलं सांगते ना तुम्ही हो करता काय? गमत आला का? आता काय? ओ बाळा, आईला म्हणजे काय देत नाही लागा मला. नका काय घेऊया काय घ्यायला लागल होय ते. तुझ्या बायकोन पिटाला ना आपल्याला फुकटचा. होय ते. कदम काय रे हो काय म्हणू काय बरं आहे ना? बरं आहे काय काही नाही आपलं नमस्कार. आणि काय रे पानिया हो. चिक्याचं काय म्हणत होता हा? नाही पाहुण्यांच्या घरात पालना हल्लेलं नाही ना. होय. तेव्हा बोलत होतो. काय बोलतोय काय पालनं? हो पाहुण्यानू गावात नवीन दिसताय. नवीन म्हणजे गाडी घ्यायला आलो होतो. होय काय कदम साहेब माझी गाडी घेतली. म्हणजे कदमांची गाडी घेतली होती तुम्ही? गाडी वागी जायला का गाडी म्हणजे गाडी जायला का. ही कदमांची गाडी आहे बालो हा अरे ओळखूच येत नाही आहे. आता म्हणतात तर खरं आहे रे. काय त्या हार घातल्यावर अवदसा पण लक्ष्मी दिसते. अवदसा म्हणजे काय अवदसा म्हणजे नाही नाही भंकस करतो तू काय ते? मजाक म्हणून हा. नाही नाही भंकस मस्करीत बोलीला आहे ता. असं सोड. ये बालू काय होते काय बोलायला काय हाड आहे का आलेलं. तुम्ही आयडिया हा अच्छा म्हणजे पाहुण्यानो हो. हे नक्की गाडी तुम्ही घेतली हो? घेतली म्हणजे काय? यांच्याकडची मग अच्छा कितीला पडला सौदा हे बघा 25,000 हा 25,000 हा. 55,000ची गाडी आहे बरं का पण 25ला दिली साहेबांनी मला. होय काय हा. 25 ए बाजू हा. 25 ला होय ना? नाही म्हणजे अगदीच नाही असं नाही पण 25 मध्ये जरा चांगलीच मिळालेली आहे चांगली- अगदीच काय नाही तिथं 25,000 म्हणजे लय मोठी. लयच मोठी. हा. गप चहा पिया आणि निघा फालतूगिरी करायची नाही, आम्हाला. चला नाही एक मिनिट काय अगदीच काय नाही म्हणजे नाही काय नाही बुवा. आमचं काही नाही नाही बोला म्हणजे काय असलं तर सांगा बरं. नाही नाही कुठं काय हे लोक गावातून ओवाळून टाकलेली म्हातारी आहेत ह्यांच्या नादी लागू नका तुम्ही. बरं बाबा ए कदमा आम्ही ओवाळून टाकली म्हातारी नाही तर काय? हा तुझी म्हैस गोरी काय? झालं समाधान हा चल आता काय करायचं आपण इथं विकणाऱ्यानं गाडी विकला आणि ज्याला अक्कल नाही त्यानं गाडी घेतला ना आपण काय करायचं? काय अक्कल नाही म्हणजे नाही नाही कोणाला अक्कल नाही नाही नाही, नाही पाहुण्यानो. गाडी घेतली ना अक्कल नाही का म्हणताय बोलायची पद्धत आहे ती नीट बोला बरं का. नाही नाही पाहुण्यानो Direct अंगावर आली. अभिनंदन तुमचा गाडी घेतलेली हा. आहे काय ते म्हणू अभिनंदन अभिनंदन नाही तसं ना म्हणजे गाडी तुमची विकली गेली हा. हा तेवढं सांभाळून धरा हा. सांभाळून सांभाळून द्या. हो ऐ, काय सांभाळून राहा म्हणजे नाही, कुठं काय काय नाही काळजीन बोलला तू कसली काळजी काळजीन बोलला तू कसली काळजी म्हणजे यांनी सांगितलेलं नाही तुम्हाला नाही भेट करू ना काय चाललंय तुमचं तुम्ही सांगितलं नाही सांगायला लागेल अहो ह्या माणसाची ह्या गाडीवरनं 3 वेळेला पेरणी झाली काय मग 3 वेळा गाडीवरनं पडलेला आहे हा. काय पण ह्या गाडीवर हो ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा कदम गाडीचा ऍक्सिडेंट झाला अहो, झाले एकदा काय तीनदा तीनदा एकदा उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला एकदा पुढे नाही का एकदा तर चाकाखाली यायचं वाचलेलं आहे काय समजलं काय रे बालू कदम फसवतोय बरं का तुम्ही मला काय फसवले गाडीचा ऍक्सिडेंट झाला असली गाडी ऐकताय व्हय? अहो ऍक्सिडेंट नाही झाले हा? नुसतं मी असं खाली घसरलोय त्याच्यावर त्या टायमाला माझी जरा उंची कमी होती म्हणून थोडा प्रॉब्लेम घ्या त्या टायमाला उंची कमी होती हा. मग आता काय सिलिंग फॅन का बिना टेबलचा पुसता होय तुम्ही काय मोठ्या तोंड गांडावलंय तुम्ही याला का मला ऍक्सिडेंट झाला गाडीचा असली गाडी ऐकताय व्हय? अहो नाही ऍक्सिडेंट झालेला आहे मला तुमची गाडीच नको आता सौदा मोडला आपला अरे सौदा कसा मोडल असा हा मग आपला सौदा झाला होता ना असं काय? करू नका ना यार तुम्ही एक काम करा ना एक 2-3 हजार कमी द्या पण सौदा फायनल करा माझा ऐका आणि हे काय अरे चाय जाऊ दे नाही, नाही, नाही. हा, पिसाल तो कशाला नाही ते काय. दोन दोन तीन हे बघा माझा आहे 2-3 हजार कमी करा आणि माझी गाडी घ्या राव हे बघा मी आता 20,000 देतो या गाडीचं डायरेक्ट 5,000 कमी हा मग
ऍक्सिडेंटची गाडी आहे 5,000 कसे कमी डायरेक्ट नाही तर काय? याला काय सौदा म्हणतात काय सांगा तुम्ही. 55,000ची गाडी तुम्हाला कितीला भेटतीये मग या बघा तुमचं राहू द्या ह्यांचं राहू द्या 22,000 डन करून टाका अरे 25,000ची गाडी 22,000 कशी देऊ मी? वासाडे मिळतायत तर घे हा, चल. काय 55 किती 22 काय काय गोष्ट आहे मग पण गाडीचा ऍक्सिडेंट झालाय ना. नाही ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही हा माणूस त्याच्यावर घासारला बाकी गाडी मस्त एक नंबर आहे का नाही गाडी नक्की चांगली आहे नक्की चांगली म्हणजे ना? 22,000 फायनल. फायनल करून टाका डन करून टाका कदम हा 22,000 फायनल का? हा 22,000 फायनल. फोडायचा का नारळ? हा, 22,000 नारळ फोडायचा. फोडायचा का? फोडायचा हा, नारळ. हा, थांबा, थांबा, फोडा, थांबा, फोडा, थांबा. फोडा. हो, हा. दोन चाळीस सांगा. 2 चाय हा व्यवहार झालाय ना म्हणून हा. दे बाबा चावी ह्यांना. घ्या. हा, हा. चाय घ्या. अरे, अरे, फोडा नारळ. हो पाहुण्यानो मला नारळ फळाची एवढी घाई काय लागले? मला काय म्हणायचं आहे गाडी असं लगेच घेऊन जाणार आहो तुम्ही? म्हणजे काय दवन लगा बायकोचा बर्थडे आहे आज. सरप्राईज आहे. होय काय गिफ्ट करणार आहे तिला. आता गाडी इथनं पहिली नेणार आणि पहिलं नाव टाकणार आहे त्याच्यावर. सावत्या संगे संगी. हा, बघा, बायकोवरचा पिरे वासाड नव्हतो मी हाय तुमच्या असा हाय आणि खाली पण लिवा काय हा बघू नको प्रेमात पडशील चालते चालते. हा, मग? प्रेमात कसला पडशील पेचात पडेल ता. त्याचं काय झाला आज अमावस्या आहे. अरे हो आज अमावस्या मारा तिकडे पाहुण्यानो आज अमावस्या आहे. मग आमोशाचं काय? तुमच्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं असणार. अरे माझ्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं कशी येतील? सावताच्या संग संगी आणि चोरवण करायची म्हातारी. मग तिचं काय आता? तिचं काय आता? काय म्हातारीचा काय संबंध आहे आता मध्ये? काही नाही माहिती. म्हणजे यांनी तुम्हाला काय सांगितलेलं नाही? नाही त्या म्हातारी मुलं तर यांची गाडी फेमस आहे. म्हणजे काय- बरं बाबा मी आपला गप बसतो मला काय उद्या या गाडीवर बसल्यानंतर म्हातारीनं मागणं मिठी मारलं की मला सांगू नका. ऐकून तर घ्या ओय, अरे गाडीवर का माझी बायको सोडून दुसरी कशाला कोण मिठी मारलं मला? मिठी मारणारच ती का बर? कारण तिने जीव सोडला नाही या गाडीवर. काय म्हातारीनं? मग काय झालं म्हातारीला खोकला लागला हा माणूस म्हणाला मी तुला सोडतो हॉस्पिटल मध्ये ती माग बसली आणि हा 3 तास किकच मारे ना काय सांगताय? हुकून मेली. काय याची किक काय लागली नाही. कदम काय कसली गाडी देता का मला? त्याच्यावर म्हातारी मेली का? अहो म्हातारी मेले पण ती माझ्यामुळे नाही मेले हो. माझं ऐक. नाही नाही काय ऐकायचं नाही मला. गाडी नको लागा. काय ऍक्सिडेंट झालाय गाडीचा? म्हातारी मेली ह्याची असली गाडी घेऊ मी आता. ऐकत निघा तुम्ही. नाही नाही, काय काय 2-4 हजार कमी द्या पण सौदा करायला लई गरज आहे पैशाची. हे बघा आता मी लईत लई ह्या गाडीचं 15,000 रुपये देईन तुम्हाला. 25,000ची गाडी 15,000. मग नाही याला सौदा हा, म्हणतात मग ते. काय लागा भुताटकीची गाडी आहे. दिलीप भुताड मी ऐका ह्यांचं राहू द्या तुमचं राहून द्या मी काय म्हणतो 16,000 डन करून टाका 16,000. मिळतायत तर घे 25,000ची गाडी 16,000. अरे मिळतायत तर घे एकदाचे अरे किती सांग ना यार. तुम्ही काय काय? time- पंचावरनं डायरेक्ट मला काय वाईट आहे काय यावर मला सांगा नाही नाही पण मी काय म्हणतोय हा म्हातारी मला मागणं धरायची नाही ना? नाही भातरी धरेल कशी ती त्याला धराई तुम्हाला नाही धराई नक्की हा, done. गाडी चांगली आहे ना? गाडी एक नंबर हा 16,000 फायनल. 16,000 फायनल करून टाका कदम हा मला नको की बोला तुला. कदम 16,000 फायनल का आता? 16,000 फायनल. एकदम फायनल. फायनल फायनल. मग नारळ फोडायचा? अरे फोडणार रे बाबा. हा, बरोबर. काय ते म्हणू द्या दोन चाय. दोन चाय सांगा. कटिंग हो चाय रेडीच आहे चाय रेडी आहे. रेडी आहे ना फोडणार. पाहुणे थांबा तुम्हाला नारळ फोडायची एवढी काय घाई लागली? काय तुझं काय आता? नाही त्यानं सांगतोय काय? गाडी नारळ फोडण्यासारखीच आहे आहे ना? यांची बायको आहे गाडीवरनं पळून गेली. कदम काय? तुम्ही मला काय सांगितलं? काय? बायको जत्रेत हरवली म्हणून. असं सांगितलं नाही हा? मग जत्रेत कुतरली काय झालं एक दिवशी स्कूटरवरनं नेत होते बायकोला हं. बाजारात हं. तर म्हणतेच रस्त्यात त्यांना सुला झाली हं. रस्त्याच्या कडेला असं उभं राहिलं ना हं. तेवढ्यात तिचा प्रियकर आला आणि त्या गाडीवरनं तिला घेऊन गेला काय सांगताय? मग बायकोला ठेवला आणि स्कूटर परत पाठवला नाही. यायला लगा ही बेकार झालं की. बेकार म्हणजे? ही बायकोला पाठवायला पाहिजे होतं. स्कूटर ठेवली असती तरी चाललं असतं. काय ठेवली अशी तर हा. बायको सुंदर म्हणून ठेवला स्कूटर म्हणजे काय तशी काही बरी नाही नाही. म्हणून परत पाठवून त्याला. नाही, बरी नाही म्हणजे म्हणजे बरी म्हणजे नाही, नाही, तुम्ही नाही, 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 इकडं ओय, वळ, घ्या, घ्या, वळ. थांबा जरा तुम्ही. ही स्कूटर बरी नाही होय. एका किक मध्ये गाडी स्टार्ट झाली होती का नाही? पण तुमची बायको आहे जाऊन पळून गेली. अरे गेले पळून पण ह्यांच्यामुळे पळून गेले का नाही? आमच्या मुलं अरे लग्न झाल्यापासून वसाडे सगळे म्हणायचं
अहो कुठला नवरा केला तुम्हाला सूटच नाही त्याचा कलर बघा त्याची हाईट बघा जो येईल ते बोलत होता आता मला सांगा कुठली बाई राहील कुठली बाई राहील ती गेली पळून बाईला जाऊ द्या ना गाडीचा सौदा तुम्ही करा ना ऐका ना माझं. नाही नाही, नाही, गाडीचा पण एक प्रॉब्लेम आहे काय? स्टार्ट होत नाही गाडी घेतल्यापासून ह्यांना आम्ही फक्त किक मारतानाच बघतोय चालवताना बघितलेलाच नाही. काय सांगताय नाही एकदा आम्ही तालुक्यात चालत निघालो बाजाराला आम्ही बाजार करून चालत आलो हा माणूस अंगणात किकच मारत होता. आई सोबत म्हणजे स्टार्टिंग ट्रबल आहे होय. स्टार्टिंग टेबल मध्ये एक माणूस मुंबईला जाऊन आला होता तरी किक मारित होता. ऐका माझं तुम्ही आता काय बोलू नका. अरे काय बोलू कशाला तुम्ही गेला फसवताय तुम्ही का मला मी काय फसवलंय आता मी ही गाडी घेतली आणि माझी बायको पळून गेली म्हणजे ह्याच्यावर अशी नाही जाय बायको पळून जा नको मला तुमची गाडीच नको ही घ्या तुमचा नारळ बी तुम्हाला ऐका ना काय तुम्ही निघा नाही ना निघा आमचं काय मी काय म्हणतो काय 2-3 हजार कमी मला लय गरज आहे पैशाची प्लीज 2-3 हजार कमी पण सौदा फायनल करा प्लीज हे बघा मी आता ह्या गाडीचं 10,000 रुपये देईन तुम्हाला लय 25,000ची गाडी 10,000ला हा 10,000ला नाही ते काय हा काय यावर झाला काय नाही तर काय? सौदा मध्ये कसं ऐकण्यासारखा पाहिजे आता 55,000ची गाडी तुम्हाला 10,000ला मग? मी काय म्हणतो ऐका काय म्हणू वाईट वाटून घेऊ नका बरोबर. तुमचं राहून द्या तुमचं राहून द्या 11,000ला डन करून टाका. अरे काय 11,000 25,000ची गाडी 11,000ला कशी देऊ अरे वासाड्या मिळतायत ते घे या. 55ची 11ला गाडी काय वाईट आहे काय तसं नाही समजा मी गाडी घेतली हा आणि माझी संगी पळून गेली म्हणजे नाही संगी कशी पहिले त्याला ती सूट होत नव्हती ना म्हणून ती पळून गेली का नाही माझी बाईला इज्जत आहे का नाही लाज आहे का नाही मावरा एवढासा काला कुठे त्याच्यामुळे पळून गेलेली आहे. माझी बायको नाही ए, जाणार. तुझी नाही पळायची हा? मग 11ला फायनल करायचं डन करून टाका नक्की मग फायनल फायनल कदम अरे नको तिकीट सांगतो. नको तिकीट. पाय पडतो राव. कदम ऐका आता 11ला डील फायनल झाली फायनल का हा फायनल 11 पुढं का नारळ मग नाही नाही फोडा नारळ पण इथं नको इकडे या इकडे का ए नाही आमची नाही जा तुम्ही नाही, अख्खी बरणी फेकून मार. नाही ना जा तिकडे हे बेस झालं नाही, कसं तुम्ही आहे ना तिकडे मला पैसे द्या हं. मी जातो आणि घरी जाऊन तुम्ही नारळ फोडा काही नाही नाही इथं नारळ फोडायला पाहिजे हा, नाही, इथं नारळ फोडतो म्हणजे कसं डन झालं काय डन झालं काय डन झालं काय यावर डन झाला डन हो, कदम. नाही. जरा 2 चाय सांगा हा 2 चाय सांगा काय नाही ए, चाय बी द्यायची ना कोणाला? नाही द्यावायची काय नाही अजिबात नको हा, हा, हा. हा काय पण आता बरं होईल होय. बघा हो पाहुण्यानू पाहुणे थांबा. कसं आहे 11,000ला डन झाले चांगलं झालं हा. पोलिसांनी रोज गाडी उचलून नेण्यापेक्षा 11,000 मिळाले कधी पण बरे बरं आहे. हो. काय हो खरं काय काय रे बहिणी हो हो होय ते काय काय कुठे काय काय अरे कुठे काय काय झालं तुमचं नाही, आम्ही पोलिसाची काय भानगड आहे काय नाही. पोलिसाची भानगड नाही सांगितली मग? त्याने सांगितली नाही सांगितली नाही? ए, काय सांगितली नाही काय झालं? काय झालंय तुमचं काय झालं म्हणजे काय झालं? त्याचं काय एवढं मोठं झालेलं नाही मग सांगा त्याला पण शेजारच्या गावात चोऱ्या व्हायच्या ना तर पोलिसांना वाटायचं ह्यांची गाडी वापरली जायची की काय काय म्हणजे तुम्ही ह्या गाडीनं चोरी नाही, करायला नाही, नाही, नाही. गाडीवरनं चोरी व्हायची नाही मग यांचा लुकचा प्रॉब्लेम आहे पोलिसांना वाटायचं हा भुरटा चोर आहे हात फिरतो मी बोलताय मी बोलताय नाही नाही पोलिस नाही दिसत नाही पोलिसांना वाटायचं ना, पोलिसांना आम्ही- वाटायचं केवढा प्रॉब्लेम आहे का गाडीचा हो, काय काय एक तर गाडीचा ऍक्सिडेंट झालाय तरी मी काय बोललो नाही हा ती म्हातारी मेली ह्याच्यावर तरी म्हणलं गाडी घेऊ बायको पळून जाते ह्याच्यावर तरी म्हणलं बाबा जाऊ दे आता मला नको गाडी तुमची मला आता तुमची गाडीच नको लय फसवलं आता तुम्ही मला लय फसवलंय 2-4 हजार रुपये कमी द्या व्यवहार करा लय गरज आहे मला लय गरज आहे ऐका माणसं मला लय गरज आहे प्लीज 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 हे बघा मी आता लयत लय ह्या गाडीचा 1,000 रुपये देईन तुम्हाला ह्याला काय यावर म्हणतात काय 1,000 रुपये मग 55ची गाडी 1,000 कुठे हा सौदा पटतो काय नाही तर काय? गाडी केवढी चांगली आहे. नाही तर आता काय? केवढा प्रॉब्लेम आहे इथं? काय म्हणू थांबा असा व्यवहार असतो एवढे सौदा आम्ही गाजवलेले काय खायची गोष्ट आहे काय काय येतं काय काय बघा तुमचं राहून द्या तुमचं राहून द्या 1,500 डन करून टाका बरं. 1,500 मी काय म्हणतो या कदम 1,500 फायनल मला का बरं लात मारली आउट हे का आता आणि इकडे येडबिड आहे काय जरा 1,000ला गाडी घेतोय इकडे माझी गाडी दारात राहिली तरी चालल
किक मारायला बाहेरून ड्रायव्हर घेऊन येईन तर कुणाला गाडी देणार नाही. चाल चाय घेता नाही घ्यायची तुझी गाडी. हरप्रसाद, बोल. 2 वर्ष झाले मी गाडी विकतोय रे. हे लोक येतात आधी मध्ये आणि माझा सौदा मोडतात. लय त्रास झाला रे. काय करू, मला सुधरत नाही. पैशाची लय गरज आहे. तू तरी घेतो का बाबा काय दा गाडी? नको नको गाडी घेऊ नको. माग या गाडीवर ओमकार राऊत बसला होता. लंडनचा पिक्चर कॅन्सल झालाय. वा 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 वा, हे कलंदर म्हातारे आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यायला हवेत यार. मज्जा आणली तुम्ही. कहर प्रसादा. वा वा वा, फार बहारदार, मजा आली. हे टवाळ बेरकी 2 म्हातारे फार इंटरेस्टिंग होते आणि तुम्ही ते दोघांनी फार मस्त खुलवलेत. त्यातला बेरकीपणा नेमका हेरलात तुम्ही दोघांनी, त्यामुळे जास्त मजा आली. मने फॅन्टॅस्टिक, सावत्या फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. वा वा, अफलातून एनर्जी तुझी ॲज युजल. आणि मला जर आधी सांगितलं असतं ओमकारचं हे सगळं प्रकरण तरी त्याला मी घेतलाच असता, लक्षात ठेवा. पण वंडरफुल, मजा आली, सुपर परफॉर्मन्स. सई. मला आज असं वाटलं की मोरेंना त्यांचा सोलमेट मिळाला रमेश. एवढी दोघांची कॅरेक्टर्स अशी होती की एकदम अगदी मेड फॉर इच अदर वाटत होतात. मोरे, आज तुम्ही विशेष खुलून परफॉर्मन्स एन्जॉय पण करत होता. तुम्ही जेव्हा हसता तेव्हा तुमचं नाक नकळत वरती जातं. दॅट्स सो क्यूट. व्हेरी क्यूट. स्पेशल आहे. हे जर पुढे स्किट मध्ये ऐकू येत राहिलं, मी तुझं नाक ठेचीन. पण आम्हाला कोणाला कळलं नाही, सईला कळलं. खूप मजा आली. अरुण दादा, तुम्हाला साष्टांग नमस्कार. म्हणजे तुम्ही आय थिंक तुमच्यात काहीतरी संचारतं स्टेजवर आल्यावर आणि त्या संचारण्याने आम्हाला खूप मजा येते. असं म्हणतात ना, यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी. तसं आहे तुमचं. वी कॅन नेव्हर इग्नोर यू. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेमात पडायला भाग पडता. मस्त मजा आली. ये